निवांत बसला. निवांत काय बसलोय. हरभरा कोपाला गेले तर काय करायचं अवघड झाले. पंचायत यायला लागले. असं बसलं मिळतं गडी. काय करावं तुम्ही म्हणणं काय आता ग्रामपंचायत पशी बसली दोघं तिघं त्यांना विचारायचं आपल्याला गरज असते. माहिती पुरं बसले तिथं पोरं म्हणून तुला म्हणाले. होय येऊ का बघून चला जाऊ बघून तरी. टेन्शन आलं रे काय सांगा शेतकऱ्याचे लय अवघड आहे काय करावं. चला जाऊ मग. या बघतो गडी जरा एखादं. ए आनंद्या कुठं चालला रे? कुठं नाही दादा इथंच आहे. तू कुठं चालला? चाललोय ग्रामपंचायत. होय काय नाही जरा बावड्या गडी हुडकायला कामाला शेतामध्ये. द्यायला हुडकायला. अरे ती वर्षामध्ये 3-4 लाख रुपये काढाले. आपल्याला बघू ना त्याचा आपल्याला काटात काढत आपल्याला त्याला. आता तुला सांगतो मी एक ऐक. आपण दोघं जाऊन आता आपल्याला ग्रामपंचायत निवडणूक येते जवळ. त्याला जरा काहीतरी गोड गोड बोलून तर त्याचा काटा काढू. तू माझी साथ देणारच का? चल ना. चल आता जाऊन पहिल्यांदा त्याला आता ती गेला त्याच्या शेतात जाऊ पहिल्यांदा आपण. बरं आता कुठे जायचं? शेतात. चला अरे दोघ जण बसली लागा मिळली गडी मला मिळते आता बघू त्यांना गोड बोलतो मी काय ते करतो. वा 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 काय कुठं जाणार कामाला? कुठं ना कंपनीत कामाला आम्ही. अरे येडे माझं तेवढं हरभरा कोळपाचं कोळपून द्यायला लागला. नाही आम्ही कंपनीत कामाला आला होता. अरे ऐका औ माझे काय का मी तुम्हाला आता माहिती सांगतो. औ माझं तेवढं कोळपून द्या येतो नाही घेतो की चला मग लावून मला खरं सांगतो ते गेलं ना पैशाचं हे काय नाही आणि पण तुम्हाला पगार किती द्यायची? आमचं तुमचं काय तुमच्या जगात. हा बरं चला हा जगात माहिती देतो तुम्हाला. हो 1 रुपया कमी देत ना तुम्हाला. काय ना कितीला आहे? 20 लाख. बरं एक स्टिंग आणि 2 कुरकुरे आणि 2 गिलास दे. 20 रुपये सुद्धा 320 रुपये पुन्हा देतो. कुठे आहे स्टिंग? घेर तेवढी स्टिंग. का बाबा तेवढं माझं शेअरिंग काम झालं टेन्शन शेतकऱ्याला अवघड रे. मग काय आजोबा तिथं बसून पिऊ आणि मग तिकडे जाऊ. तर मला मारते चपली नाही बसा की काय तर 2 मिनिटात होते आपले कार्यक्रम. आपलं काम चांगलं करा बरं का. पाणी आलं रे वाट नाही चला मागे चला इकडून काय चांगली वाट बरं करू. कवा बी या कवा बी जावा तुम्ही. हो तर लय अवघड वाटायला झोप लागले एवढं करा देतात. बघा 2 गडी मिळाले आपल्याला हरभरा कोपाला. सांगितलं एवढं कवा बी कोपन कवा बी जावा म्हटलंय. काय 2 गडे दे आता बैल तर नाही आपलं बैल खाली बांधले ते बैलाची वाटणी मी आम्ही दोघं झुकतो मागे धरतोय. सरदावरी करावं. हा सरदावरती थोडं तर राहिले एवढं. हा थोडं करायचं. झाल्यावर पुन्हा चिखलात फिरायचं. हा बरोबर चला पाणी प्यायचं असलं प्या थोडं थोडं त्याला वा. बर 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 तू थांब जरा थांब 2 मिनिटं साईड होतो जरा आपल्याला वाढायला उतरायला यावं. या का आता 2 धाराची याव नीट. आम्ही दोघं वाढता आहोत. हा नीट करा. झालं बैलाच का बैलच करून जाणार रे बाबू. शेतकऱ्याचं लय अवघड झालंय. चला
अथर्व असं कर लागला ओय अरे नीट घ्या रे नीट घ्या अरे बाबा वैठ बाबा सुटू आमच्या हरभर वाटलं करतो तू. अरे काय लगा असं करणार ना काय तुम्हाला म्हटलं होतं लगा दारू पिऊ नका म्हटलं तर तुम्ही दारू पिल्या आता काय लिहा गोड्या तुम्ही पाहिले म्हणून डॉन बिन झाला का हा? त्याला आम्हाला नाही इथं कामाला तुमच्या इथं. ए, चल रे. माझं 200-300 रुपये गेलं लय अवघड झालंय शेतकऱ्याचं दारू पाजून मटण खाऊ घालून रोजगार रोग संध्याकाळी देतो म्हटलं तर हरभर कोळपाचं एवढं राहिले तर लय अवघड झालंय शेतकऱ्याचं हे त्याच्या आली शेती विकावं लागते काही वाटा लागली आता हे. दादा काय ही गडी गेली यांना दारू पाजली होती थोडी होय. येणार म्हणून तर गेली काय लय अवघड झाले माझे लय पेचे असेल तर देऊ का पाठवून हा लय का आता भांडवल आणि हे आता कसं यांचं लय अवघड झाले बघा बरं. बघून येतो दुसरी गडी बर बर या हा आणि आले का तिथं पुढे लोकांचं लय बरं लागा माझ्या विमानात हाय ग्रामपंचायत लाडवावी 2 नंबर पैसा हाय काय करायचं मग शेती असू काय नाही ते एवढं मोठं जागा लागली ते आपल्यात कष्ट करून शेतकऱ्याला काय नाही गडी मिळेना काय नाही कसं बाबा मग आता काय म्हणतो ते विचार काय चालू आहे आता गावात चर्चा चालू आहे म्हणल्यावर म्हातारी माणसं तरी मी पुरा होती का आम्ही आहोत ना हा? आम्ही आहोत तुमच्या पाठीमागं आम्ही माझी इच्छा होती रे ग्रामपंचायत उभारायची त्यामुळे तर भाऊ असं माझी इच्छा आहे काय राहिलं बिना शेतात ते 2 नंबर धंदा हे करून हा, पैसे कसे तर काढते ती हा बरोबर आहे मग बरं हो हा इच्छा मग हाय तेवढे केकरी विकून टाक ऐका बरं आता ऐका हं. आता ती एखादा आपलं प्लॅनिंग झालाय काय विकू पण आमच्या म्हाताऱ्याला कळलं ना पाहिजे हो महत्वाचं आजोबाला कळलं ना पाहिजे आमचा बाप काय असं झाडाने काय पण मग आजोबाला कळलं आमचा आजोबाला चॅप्टर आहे चालतंय. काय करू संध्याकाळी मी सह्या करतो बरं. पण गिरायक कुठलं बघायचं गिऱ्हाईक बघतो काय मी हा? बघतो की खरं खरं बघतो इमानदारी तुम्हाला बघून सांगतो फोन करतो तुम्हाला हं. गिऱ्हाईक असली की तुम्ही संध्याकाळी लिहा हं. संध्याकाळी आपण राहतील तुमच्या साहेब या अंगठ काय असेल मला तुम्ही शिकलेला साहेब या काहीतरी करा आणि तेवढं अजून बाकीचं काय असेल ती विकून टाकू कारण की इलेक्शन मध्ये पैसा आपल्याला वाटावा आणि ते काय करू माहितीये का विकलं तरी त्यांनी घेतलं का हं. त्याला 1-1.5 वर्षांनी शेतात ये म्हणून सांगायचं चालते वरचं आम्ही करतो बटेने करतो मी त्याला निम देतो चालतंय चालतंय मग या संध्याकाळी मग हा? जाऊ. 100% गिरायक बघा बरं का 100% बघणार तुम्हाला गिऱ्हाईक. कोणाला म्हणून ना त्याची चर्चा करू नका हो. नाही नाही नाही. कोणालाच कळू देऊ नाही. नका आपलं आपण करू मला ती शेतात लय कटाळा आलाय हं. मला बी जरा फॉर्च्युनर मध्ये बुलेट वर ही घेणं आमची लई बी इच्छा इच्छा हो. हो आमची बी इच्छाच आहे आणि हो. एवढं मोठं तर ना म्हणजे तरण्याचं जगाची कसं असतं ते वेगळं असतं काय शेतात काय राहिले की नाही शेतात काय राहिलं नाही बघा हो संध्याकाळी तुम्हाला बोलवतो फोन करतो तुमचा पैशात भाऊ. नाही नाही तुमचं खरं आहे शेताला गिराईक कुठं मीच घेणार आहे एक तुझं शेत त्याला काटाच काढायचं आपल्याला म्हणून एवढं आपण प्लॅनिंग केली त्याची तुला माहित नव्हतं का त्याला काय म्हणलं मग असं त्याला इलेक्शनला बघून हे तर सगळं ह्याला दानालाच लावणार मी जी गाडी शेती सगळी का लावणार ह्याला आणि ही जी शेती गाडी सगळी मी घेणार कारण की मी ह्याच्यावर जळतोय पहिल्यापासून हं. ही तसलाच माणूस आहे आणि ह्याला तसंच केलं पाहिजे तुला अजून त्याचं माहित नाही काय काय कुठं ना एका वर्षामध्ये त्यानं 5-5 लाख रुपये काढते माझं 1.5 लाख सुद्धा निघणार त्याच्यामुळे मला त्याचा काटाच काढायचा आहे आणि त्यानं असा काटा काढण्याचा ना आयुष्यभर लक्षात ठेवला पाहिजे असा त्याचा काटा काढणार नाही. चल आणि कोणाला सांगू नका ही गोष्ट झालेली आपली दोघं बरं ते आता एन्जॉय करणार शेत विकणार आता आजोबाला नाही करणार